नमस्कार मित्रांनो, तर बघा आज मी तुमच्यासाठी प्लासीची लढाई या विषयावर एक व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर आज आपल्याला बघायचं आहे की प्लासीच्या लढाईमध्ये नेमकं काय झालं होतं आणि प्लासीच्या लढाईचे दूरगामी परिणाम ब्रिटिश सत्ता भारतामध्ये मजबूत होण्याला आणि भारतीयांची अधोगती होण्याला काय कारणं ठरली आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बघा मित्रांनो, प्लासीची लढाई, आता प्लासी हे जे स्थळ आहे हे आहे बंगालमध्ये। प्लासी हा ब्रिटिशांनी दिलेलं नाव आहे। याचं ॲक्च्युली जे नाव होतं ते होतं पलासी, आणि पलासी याचा अर्थ होते की जो पळसाचे फूल असतात ज्याच्यापासून आपण होळीला रंग वगैरे गुलाल वगैरे तयार करतो, त्याच नावावरून याला पलासी म्हणजेच ब्रिटिशांनी दिलेलं नाव प्लासी असं आहे। तर या ठिकाणी ब्रिटिश आणि बंगालचा जो नवाब होता सिराज उद्दौला यांच्यामध्ये फार अशी महत्त्वाची निर्णायक लढाई झालेली होती। आता या लढाईमध्ये फार काही असं रक्तपात झालेला नाही, फार काही असं सिराज उद्दौला आणि त्याच्या सैनिकांनी असं काही पराक्रम दाखवलेला नाही, तरी पण इतिहासाच्या दृष्टीने या लढाईला फार महत्त्व दिलं गेलं। आता फार महत्त्व याला का दिलं गेलं त्याच्यामागे कारणे आहेत, तर ती कारणे आपण या ठिकाणी बघूया। तर बघा, प्लासीची लढाई साल होतं 23 जून 1757 या दिवशी सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झालेला हा युद्ध आहे। त्यापूर्वी बंगालची आपण थोडक्यात पार्श्वभूमी पाहून घेऊ की बंगालची आधीची कहाणी काय होती। तर बघा, मुघल सत्तेच्या पतनानंतर मुघलाच्या सेवेमध्ये असणारे जे काही मोठे मोठे सरदार होते त्यांनीच पुढे जाऊन त्या प्रांतामध्ये स्वतःचं राज्य स्थापन केलं। तर अशाच प्रकारे बंगालमध्ये एक मुर्शिद कुली खान नावाचा व्यक्ती होता। त्या मुर्शिद कुली खाननं आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं आणि तो बंगालचा नवाब बनला। तर बंगालचा नवाब झाल्यानंतर त्याच्यानंतर अलीवर्दी खान हा बंगालचा नवाब बनला आणि 1756 त्याचं निधन झालं। त्याच्यानंतर बंगालच्या गादीवर, नवाबाच्या गादीवर आलेला व्यक्ती होता सिराज उद्दौला, अवघ्या 23व्या वर्षी। याचं वय वर्ष होतं 23 वर्ष। आता सिराज उद्दौला हा पराक्रमी जरी असला तरी अनुभवाने मात्र कच्चा होता। त्याच काळामध्ये ब्रिटिशांसोबत सिराज उद्दौलाचा एक तह झाला। त्या तहालाच अलीनगरचा तह असं म्हटल्या जाते, जो फेब्रुवारी 1757 झालेला होता। आता बघा, या तहामध्ये सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह याच्यामध्ये काय ठरलेलं होतं, तर याच्यामध्ये ठरलेलं होतं की ब्रिटिशांना करमुक्त व्यापाराची परवानगी देण्यात यावी बंगालमध्ये, कारण 1717 फरुखसियार याने ब्रिटिशांना करमुक्त व्यापाराची परवानगी दिलेली होती त्यानुसार। त्यानंतर बघा, कलकत्ता शहराला तटबंदी बांधण्याचा अधिकारसुद्धा ब्रिटिशांनी मागितलेला होता। त्यानंतर इंग्रजांव्यतिरिक्त कोणत्याही युरोपियन कंपनीशी संबंध ठेवू नये, कारण बंगालमध्ये व्यापार करणारे इंग्रजांसोबत फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे सुद्धा होते। कारण एकट्या ब्रिटनचा जो व्यापार होता, आशियाचा व्यापार जर आपण पकडला तर 60% व्यापार बंगाल प्रांतामधून व्हायचा, कारण बंगाल प्रांतामध्ये मलमलचं कापड होतं, चांगल्या दर्जाचं तांदूळ होतं, त्याच्यानंतर ज्यूट होतं, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये चहा पिकायचा त्या ठिकाणी म्हणजे साखर। तर या प्रकारे ब्रिटिश मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शहरांमध्ये नेऊन त्याची सोन्याच्या भावाने विक्री करत होते, तर त्यांना प्रचंड नफा बंगाल प्रांतातून मिळत होता। पण ब्रिटिश व्यापारासोबत त्यांच्या मनामध्ये एक सुप्त इच्छा दडलेली होती की भारतावर शासन करायचं आहे, आणि ती शासन करण्याची प्रेरणा त्यांना प्लासीच्या लढाईनंतरच प्राप्त झाली असं म्हणण्यास हरकत नाही। तर बघा मित्रांनो, मुर्शिद कुली खानच्या निधनानंतर अलीवर्दी खान आणि अलीवर्दी खानानंतर सिराज उद्दौला सत्तेत आला। सिराज उद्दौलाने ब्रिटिशांच्या वाढत्या व्यापाराला मर्यादा घालण्यासाठी त्यानं त्यांच्या तटबंद्यावर
आक्रमण करणं सुरू केलं. अशाच प्रकारची एक घटना घडली कासिम बाजार या ठिकाणी. तर कासिम बाजारची घटना काय आहे, तर कासिम बाजार या ठिकाणी ब्रिटिशांनी तटबंदी बांधायला सुरुवात केली. सिराज उद्दौलाने त्याचा विरोध केला आणि त्यानं त्या ठिकाणी जाऊन आक्रमण करून ती तटबंदी फोडून टाकली. पण या ठिकाणी त्याने 146 इंग्रजांना एका 10x10च्या खोलीमध्ये डांबून घेतलं. याच्यामध्ये इंग्रज होते, याच्यामध्ये स्त्रिया होत्या, याच्यामध्ये लहान मुले होते. तर याच्यापैकी या 146 पैकी 123 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. 123 जणांचा या ठिकाणी गुदमरून मृत्यू झाला असं मानल्या जाते. आता 123 लोकांचा मृत्यू झाला. आता उरले 23 लोक. हे 23 लोक मद्रास प्रांतामध्ये असलेला रॉबर्ट क्लाईव्ह याच्या मदतीला गेले आणि रॉबर्ट क्लाईव्हने सिराज उद्दौलाने अलीनगरच्या तहाचा भंग केलाय या कारणास्तव सिराज उद्दौलाला धडा शिकवण्यासाठी त्यानं योजना आखली. आणि ती योजना काय होती, ती योजना अशी होती की रॉबर्ट क्लाईव्हने मोठ्या मुत्सद्दीपणाने जे काही सिराज उद्दौलाच्या अपोजिट लोक होते, जे सिराज उद्दौलाला पसंत करत नव्हते, त्याच्याशी संगनमत केलं. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाच दिली आणि त्याच्यामुळे त्यांना आपल्या बाजूने वळवून घेतलं. आता आपल्या बाजूने वळवणाऱ्यामध्ये कोण कोण होते, तर सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती होता मीर जाफर. आता हा मीर जाफर कोण होता, तर मीर जाफर होता सिराज उद्दौलाचा सेनापती. आता सिराज उद्दौलाचा सेनापती होता आणि सिराज उद्दौलाचा सगळ्यात विश्वासू व्यक्तीसुद्धा मीर जाफरच होता. तर रॉबर्ट क्लाईव्हने त्याच्याशी संगनमत केलं आणि त्याला नवाब पदाचं आमिष दाखवलं आणि त्या आमिषाला मीर जाफर बळी पडला. त्याच्यासोबतच शौकत जंग हा चुलत भाऊ होता जो खुन्नस खाऊन होता सिराज उद्दौलासोबत. घसीटा बेगम ही सिराज उद्दौलाची सावतराई होती, ती सुद्धा त्याला पसंत करत नव्हती. त्यानंतर बघा जगत सेठ मोठे व्यापारी होते. त्याच्यानंतर राय दुर्लभ आणि अमीर जंग यासारखी अमीर लोक रॉबर्ट क्लाईव्हच्या पाठीशी होती. त्यानंतर बघा आता सिराज उद्दौलाकडे कोण राहिलं, तर सिराज उद्दौलाकडे मीर मदान आणि मोहनलाल हे त्याच्या सैन्य तुकडीचे प्रतिनिधित्व करणारे लोक राहिले. तर बघा 22 जून 1757ला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आला आणि 23 जूनच्या सकाळी रॉबर्ट क्लाईव्हचे सैन्य आणि बंगालचा नवाब सिराज उद्दौलाचे सैन्य आमने सामने आले आणि या युद्धामध्ये मीर जाफर हा तटस्थ राहिल्याने सिराज उद्दौलाचा पराभव झाला. सिराज उद्दौला पडून मुर्शिदाबादकडे निघून गेला. त्या ठिकाणी इंग्रजांनी त्याला अटक केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये तह लादण्यात आले आणि त्याच्यानंतर त्याचं निधनसुद्धा झालं. तर अशा प्रकारे प्लासीची लढाई ही भारताच्या इतिहासामध्ये निर्णायक मानली गेली आणि त्याच्यानंतरच ब्रिटिशांची जी महत्त्वाकांक्षा होती ती महत्त्वाकांक्षा वाढीस लागली आणि त्याच्यानंतर आपणही भारतावर शासन करू शकतो हे आपल्या दृष्टीने म्हणजे व्यापाराच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरेल असं ब्रिटिशांना वाटू लागलं. म्हणजे प्लासीच्या लढाईनं ब्रिटिशांचा जो भारताचा जो पाया होता तो पाया रचला गेला आणि ब्रिटिशांना एक नवीन दूरदृष्टी मिळाली की आपण भारतीयांमध्ये विश्वासघाताने का असेना पण भारताला जिंकू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. तर मित्रांनो ही होती प्रसिद्ध प्लासीची लढाई ज्या ठिकाणी रक्तपात झालेला नाही. एक 23 वर्षाचा नासमज राज्यकर्ता आणि रॉबर्ट क्लाईव्हचा मुत्सद्दीपणा याची ही लढाई म्हणावी लागेल. तर बघा मित्रांनो तुम्हाला ही जर लढाईचं हे जे काही मी माहिती सांगितली ती आवडली असेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज करून सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.